स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडीचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? ऑप्शन क्रमांक 1 सुप्रिया सुळे, 2 सुनेत्रा पवार, 3 रुपाली चाकणकर, 4 आदिती तटकरे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. प्रश्न क्रमांक 2, भारताचे पहिले AI सक्षम राज्य विद्यापीठ कोठे सुरू होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 गुजरात, 3 महाराष्ट्र, 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. भारताचे पहिले AI सक्षम राज्य विद्यापीठ उत्तर प्रदेश या राज्यात सुरू होणार आहे. प्रश्न क्रमांक 3, 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागेश कपूर, 2 मनोज कुमार, 3 प्रमोद सिंग, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नागेश कपूर. 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागेश कपूर, 2 मनोज कुमार, 3 प्रमोद सिंग, 4 विवेक भीमनवार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विवेक भीमनवार. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 5, 8वा वेतन आयोग स्थापन करणारे देशातील प्रथम राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, 3 आसाम, 4 आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आसाम. 8वा वेतन आयोग स्थापन करणारे देशातील प्रथम राज्य आसाम हे बनले आहे. प्रश्न क्रमांक 6, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा, 2 कर्नाटक, 3 आसाम, 4 आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही हरियाणा या राज्यात सुरू होणार आहे. प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 फटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 1 अभिषेक शर्मा, 2 रोहित शर्मा, 3 विराट कोहली, 4 ख्रिस गेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रोहित शर्मा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 650 फटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू रोहित शर्मा ठरला आहे. प्रश्न क्रमांक 8, देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 संसदेत कधी सादर करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 फेब्रुवारी 2026, 2 फेब्रुवारी 2026, 3 फेब्रुवारी 2026, 4 फेब्रुवारी 2026. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 फेब्रुवारी 2026. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा संसदेमध्ये 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी सादर करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 9, जानेवारी 2026 पर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 95, 2 96, 3 97, 4 98. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 98. जानेवारी 2026 पर्यंत भारतामध्ये एकूण 98 रामसर स्थळे आहेत. प्रश्न क्रमांक 10, देशातील सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणारी व्यक्ती कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 अजित अनंतराव पवार, 2 भूपेंद्रभाई पटेल, 3 प्रमोद सावंत, 4 योगी आदित्यनाथ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अजित अनंतराव पवार. देशातील सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे व्यक्ती आहेत अजित अनंतराव पवार. यांनी एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. प्रश्न क्रमांक 11, नवी मुंबई येथील विमानतळास कोणाचे नाव देण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 बाळासाहेब ठाकरे, 2 छत्रपती संभाजी महाराज, 3 लोकनेते DB पाटील, 4 छत्रपती शिवाजी महाराज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोकनेते DB पाटील.
नवी मुंबई येथील विमानतळास लोकनेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 12. ड्रोन कवच सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 ओडिशा, 3 आंध्र प्रदेश, 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. ड्रोन कवच सराव हा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 13. श्रद्धांजली योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 ओडिशा, 3 आसाम, 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आसाम. श्रद्धांजली योजना ही आसाम या राज्यात सुरू करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 14. जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 1 98, 2 99, 3 100, 4 102. जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारताचा 102वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 15. भारताने कोणत्या देशासोबत क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंक जाहीर केला आहे? ऑप्शन क्रमांक 1 अफगाणिस्तान, 2 भूतान, 3 नेपाळ, 4 चीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भूतान. भारताने भूतान या देशासोबत क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंक जारी केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.